वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ असलेल्या वासकर फडाचे प्रमुख रानू मालक तथा हरिभक्तपरायण देवव्रत वासकर महाराज यांचे प्रवचन जत तालुक्यातील रामपूर येथील माळीवस्ती या ठिकाणी नुकतेच संपन्न झाले. माळीवस्ती रामपूर येथील भक्तमंडळींनी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रवचनासाठी रानू मालक हे उपस्थित होते. आमची जाणीव म्हणजे तेव्हा तुला काही लहान लागू नाचता नाचता देवाचा एवढा देवा होऊन नाचणारा देव आहे तो. कुठं एक नाम कुठं देव सापडतो तर असं नामदेवरायासारखं जिथं कीर्तन चाललंय तिथं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात देव नाचतोय. फक्त तो ओळखायला येत नाही आपल्याला. आणि एकदा का तो ओळखला की मग आपल्याला त्यालापासून सुटका नाही. लक्षात ठेवा, कारण ते भूत लय मोठे कुठलं पंढरी ते काय साधं सुद्धा नाही महाराज. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे एकदा झडप टाकली की हा उतारा नाही, हा उतारा बाकी सगळ्याला उतारा. पण ह्या पंढरीपूरच्या भूताला महाराज बघा आमच्या देवाचं दुर्दैव कसं बाध्य सांगा. कोण भूत म्हणतंय, कोण चोर म्हणतंय, दरिला पंढरीचा एवढ्या शिव्या खाऊन सुद्धा आपण त्याला देव म्हणतोय का नाही सांगा बरं. कसा म्हणायचा तुला देव? अरे लोक तुला नावं ठेवताय, ती नावं ठेवणं नाही का लक्षात ठेवा. ती आता उदाहरण देतो बघा. आपण सगळी संसारिक आहोत, आपल्या सर्वांना मुलं आहेत, मुलगा मुली आहेत का नाही. आपण त्या मुलाला कधी कधी येणे राजा आला माझा डोका, आला माझा अमूक, आला माझा प्रभू, कधी कधी राजा राजा म्हणतो म्हणे काय भूत जन्माला आहे सर म्हणतो का नाही. तसं प्रेम संतांचं देवावर आहे म्हणून त्या देवावर भूत म्हणतात. लक्षात ठेवा, आईसारखं प्रेम संतांचं ते देवावर आहे म्हणून असा शब्द वापरला. आणि प्रेमात्मक कधी कधी आपण आपली आई राजकुमार म्हणते, आपली आई त्याला काय हिरो म्हणते मला. आणि तो आहेच बघा. कुमार विश्वास म्हणून एक फार मोठा कवी आहे, उत्तर येतात म्हणतो आता भागवत कथा वगैरे रामायण कथा चांगली एकदम सुश्राव्य असं अभ्यासपूर्ण वक्तव्य असतं. त्याचं ऐकलं पाहिजे माणसाला सगळ्याच बरं का. कोण सांगतंय ह्याच्यापेक्षा काय सांगतंय हे महत्वाचं आहे. आता गंमत काय झाले, कोण काय सांगतंय ह्याच्यापेक्षा कोण काय काय सांगतंय हे महत्वाचं. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचंय? कोण काहीही सांगतंय हे महत्वाचं आहे. काही कीर्तनाच्या गावात आहे. एक जण तर महात्मा मला कीर्तन प्रवचनाला तर तुम्ही ते भाकड कथा सांगू नका, पुराण सांगू नका, पुराण सांगू नका, वेद सांगू नका, शास्त्र सांगू नका. मग काय नवऱ्याला बायको पडवली ही सांगायचं. कीर्तनात काय सांगायचं असतं, प्रवचनात काय सांगायचं असतं हे सांगायचं आहे. चरित्र ते उच्चारावे देवे देवे मोकळा देवाने काय केलं हे सांगायचं. प्रभू रामचंद्राने अयोध्येत काय केलं हे सांगायचं. ह्या गोष्टी कीर्तनात प्रवचनात सांगायच्या. नाहीतर भाजपला मध्या, शिवसेनेला मध्या, काँग्रेसला मध्या असं सांगायचं का. म्हणून तर आपण दस्तूर नावाची यादी पाठवलेला काय सांगायचं असं नका तर आम्ही शास्त्र पुराण वेद सांगतोय म्हणून. आणि ह्याच्या पलीकडे देव नाही आहे लक्षात ठेवा. वेदाने काय करायचं कृष्ण आपल्याला किती असतात थोडीशी गडबड आहे. खरं तर 2 कार्यक्रम होते, त्यातला एक कॅन्सल करावं लागतं, पण तरी सुद्धा एक 10 मिनिटात हे जन्मोजन्मी मिळावं आणि जन्मोजन्मी देवाची भक्ती करता यावी. पण लक्षात ठेवा की दृष्टांत सांगतो कृष्ण परमात्मा अनेक नाव आहे, कन्हैया आहे, कृष्ण आहे, अनेक नाव. त्यातले एक नाव त्याचं मुरलीधर आहे.
मुरलीधर. का तर त्याच्याकडे जे असणारी मुरली ना तो वाजवायचा. तो वृंदावनात त्या सगळ्या गोपिकांना घेऊन तो रास क्रीडा करायचा. मग त्याची सवय काय असायची, जेव्हा तो त्या वृंदावनात उभारला की कुणाला बोलवायला जात नव्हता, कुणालाही बोलवायला जात नाही. तर आपली बासरी काढावी आणि वाजवावा. वृंदावनी मेनो कवनाचा माये कवनासाठी माये बाजे गेलो नादे गोवर्धन गाजे. हे गोवर्धन त्याचा आवाज सगळीकडे सर्वदूर पसरायचा. आणि मग एक एक गोपिका हळू यायला सुरुवात व्हायची. महाराज गमत बघा, गोपिका त्यावेळेस स्वतंत्र नव्हत्या. काही कोणी एकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्रता, ह्या बाबतीत कोण स्वतंत्र होती, कोण लेख होती, कोण सून होती. मग ह्यांना बाहेर जायची वेळेस परवानगी लागत. पूर्वीच्या काळी आता तो सांगत नाही, काळजी होता. पूर्वीच्या काळी होतं सगळं. जाऊ येऊ का हो विचारत असते. आता जाऊ येते बरं का, माझं सांगतो की तुमचं मला विचारतच काय बायको, जग सगळं एवढं विचारतो. पण घरात बायको म्हणते आलाय तिथं ते स्वयंपाकघर आहे, चहा करायचा, हाताला द्यायचा आणि जायचं. काय अडचण नाही, 50% आरक्षण आहे, काय बोलायचं आपल्याला काय गुरु चालतंय का. आणि त्या लाडकी बहिणी योजना चालू आहे म्हटलं काय सकाळी विचारलं होती सासूला विचारायची पद्धत होती. आता सासू घरात बोलत नाही असं नाही, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. नाहीतर हायचं एवढं महिला उठून ते तुम्ही आमच्यावर पालन काढलंय. नाही, पूर्वीचे संस्कार होते. मुलगा बापाला विचारल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. मुलगा बापाला विचारल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. बाप मुलाला सांगितल्याशिवाय काही करत नव्हता. पण आता व्यक्ती स्वातंत्र्य आल्यामुळं सगळेजण स्वतंत्र झाले. हे ह्याचं तुम्हाला सांगतच नाही. आपापल्या मर्जीचे राजे झालेत महाराज. कुणाला बंधन नको आहे. एक रेषा, लक्ष्मण रेषा संसाराची जी आहे ना ती कुणाला नको आहे. असो कृष्ण परमात्मा वेणू वाजवायला लागला की त्या गोपिकांना त्याच्याकडे जायचं असायचं. मग काय करायचं, काहीतरी कारण सांगितल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. म्हणून मग तुम्ही म्हणायचं पाणी आणायला चालले, पाणी आणायला चालले. मग रिकामी घागर घ्यायची आणि ती पाणी आणायला जायची. मग काही काही ठिकाणी भरलेलं पाणी असायचं. त्या गोपिका काय करायचे, ते पाणी वाटायचे आणि म्हणायचं पाणी संपलंय पाणी भरून. असं सगळ्या गोपिका एकत्र यायच्या आणि कृष्ण परमात्म्याची बरोबर मला भक्तीमध्ये लीन होऊन त्या तासून तास त्या भगवंताच्या रासक्रीडेमध्ये रमून जायच्या. एकदा गंमत अशी झाली की भगवंतांनी नृत्याप्रमाणे आपली बासरी वाजवायला सुरुवात केली, रासक्रीडेला सुरुवात झाली. गोपिकांनी खेळ धरला म्हणजे गोड कृष्ण परमात्म्याच्याकडे सगळ्या गोपिका नाचायला लागल्या. नाचता त्या गोपिकांना प्रत्येकाला अभिलाषा मनामध्ये झाली, म्हणजे इच्छा निर्माण झाली. काय की हा एकटा कृष्ण परमात्मा आहे. तो कृष्ण परमात्मा एकटा आहे, पण माझ्याबरोबर तो कृष्ण परमात्मा नाचायला लागला तर मला खूप आनंद होईल. असं एकेका प्रत्येक गोपिकाच्या मनात यायला. देवानं वायफाय चालू ठेवला होता, वायफाय मोबाईलचा. कळतंय का तुम्हाला? टेक्निकली सांगावं लागतंय आजकाल. बघा आपला वायफाय चालू असतं तर त्या मोबाईल मध्ये काय चाललंय हे ह्या मोबाईल मध्ये कळतं. टेक्निकली म्हणजे त्या विज्ञान योगाच्या दृष्टिकोनात एका मोबाईल मधलं दुसऱ्या मोबाईल मध्ये कळत असेल तर तो देव आहे, त्याचा बाप आहे, त्याला आपल्या मनात कळत नसेल असं कधी होईल का? नाही होणार. तर सगळ्या गोपिकांच्या मनातल्या इच्छेचा विचार मनामध्ये ऐकला आणि तो नटधारी नाना रूप प्रकट करणारा भगवान परमात्मा आहे. त्यांनी काय केलं, प्रत्येक गोपिकेबरोबर आपलं एक एक रूप प्रकट केलं आणि तो प्रत्येक गोपिकेबरोबर नाचायला लागला. गंमत काय झाली, 5 मिनिटांनी 6 मिनिटांनी प्रत्येक गोपिका त्या कृष्ण परमात्म्याला आपल्या वाटणीला कृष्ण परमात्मा आलाय हे पाहिल्यानंतर त्या गोपिका आनंदून जास्त देव. पण नाचता नाचता प्रत्येक गोपिकेच्या मनात देवाचं वायफाय चालूच आहे. देव प्रत्येकाच्या मनात
काय काय लागला तर प्रत्येक गोपिका म्हणायला लागली की ज्यानं कार्यवर्णन केला तो कृष्ण परमात्मा माझ्याबरोबर नसतोय, ज्यानं कंसाला मारलं तो कृष्ण परमात्मा माझ्याबरोबर नसतोय का, ज्यानं महाराज द्रोणागिरी उचलला काय म्हणतात त्याला करंगळीवर तो कृष्ण परमात्मा माझ्याबरोबर नसतोय. देवाने सगळ्याच ऐकलं आणि त्या सगळ्यामध्ये एक शब्द समान होता, कॉमन होता. कोणता? माझ्या बरोबर. देवाला लक्षात आले ह्या सगळ्यांना अहंकार झालाय. काय झालाय? अहंकार. ह्या सगळ्या म्हणायला लागल्यात माझ्या बरोबर, माझ्या बरोबर. देवाचा अहंकार नव्हे नव्हे, कोणत्याच गोष्टीचा माणसाला कधीच अहंकार वाढू नये बरं का. कोणत्याच गोष्टीचा अहंकाराची बाधा न लागो, राजेचा लागलीच नाही पाहिजे. अहंकार आला की त्याचा रावण झाला, त्याचा कौन झाला, त्याचा दुर्योधन झाला म्हणून समजायचं. म्हणून अहंकार ना रूपाचा, ना सौंदर्याचा, ना श्रीमंतीचा, ना शक्तीचा, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगायचा नाही. देवाला लक्षात आलं आणि देव म्हटलं आपण ह्यांची गंमत करू. म्हणून देवाने जेवढी रूप घेतली होती का नाही तेवढी रूप नाहीसे केली आणि स्वतः सुद्धा नाही चालला, निघून गेला. 5 मिनिटांनी गोपिका सावध झाल्या आणि त्यांच्या लक्षात आलं काय की हा नाचणार परमात्मा इतक्या वेळ आमच्या बरोबर नाचत होता, तू गेला कुठे? म्हणून सगळ्याजणी विचार करा. म्हणून देव निघून गेला. आपल्याला अहंकार संपला पाहिजे. तुका म्हणे जरी गळे अहंकार. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात जिथं अहंकार गळला जातो ना त्या ठिकाणीच देव नसतो. मग देवाला त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्या मनात अहंकार सोडला पाहिजे आणि मग आपण त्या देवाला हात मारली पाहिजे. देव आपोआप आला आणि मग सांगितलं अहंकार न ठेवता भक्ती करायची. मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांगतोनी पांडवा ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. लक्षात ठेवा अभिमान सांगून कुठलीही गोष्ट करावी. आम्हाला अभिमान काय 40 वर्ष झालं करतो लगेच सांगतो का नाही. अभिमान झाला त्या गोष्टीचा. काही काही कीर्तनकार पैसे नाही देत कीर्तनकार आज सगळीकडे सांगत होतात हे रुपये घेत नाही बरं का. आला त्याचाच अभिमान झाला मग घेतलेलं परवडते. म्हणजे अभिमान कशाचाही येऊ शकतो महाराज, कशाचाही. पण तो अभिमान दावे बळे अभिमानाचे तोंड काळे दावे बळे अंधार. अभिमान काय अंधारात घेऊन जाणार असतो. म्हणून अभिमान कुठल्या गोष्टीचा पाळावा आणि कुठल्या नाही हे कळलं पाहिजे. म्हणून अभिमान ह्या गोष्टीचा पाळावा. कुठल्या? याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, ह्याचा अभिमान करायला पाहिजे. कशाचा? की आम्ही ज्या संत परंपरेमध्ये आहोत, ज्या संतांच्या मालिकेचा आम्ही अनुयायी आहोत, त्याचा आम्हाला अभिमान. हे अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही ज्ञानोबाचे, आम्ही तुकोबारायांचे, आम्ही नामदेवरायाचे, आम्ही दास आहोत, याचा अभिमान. म्हणून हा अभिमान बाळगणे योग्य आहे. म्हणून देव कुठे सापडतो तर देव अशा ठिकाणी सापडतो जिथं देवाचा नामघोष करती माझा. पण त्याच्या एक शब्द वापरला कोणता? बरवा. बरवा हा शब्द आम्ही विसरतो कधी कधी. हा नामघोष करतोय कुंडली सगळेच ओळखते पण त्यात बरवा म्हणजे श्रद्धा भाव भक्ती असली पाहिजे. तिथं देव तिथं बसलाय. मग त्या सगळ्या ह्याच्यात सगळे जर श्रद्धावान असतील असं आहे का? काही काही जण नाव ठेवायला सुद्धा आलेले असतातच की. काही काही जण प्रसाद झाल्यावर आमची मीठ कमी म्हणणारे पण असतील. काय म्हणते आणि प्रसाद आहे नाव ठेवू नको पण तरी सुद्धा म्हणतो का ठेवू नको. 51 रुपयाची पावती काढली, 51 पावती काढली दे नाव ठेव आम्हाला नाव. हा दोष आम्हाला लागणार नाही. ज्याला प्रसाद लक्षात ठेवा हा काही साधा नाही. हा भगवान परमात्मा आपल्या हाताने आपल्याला देतो. भानुदास कितीदा प्रसाद देतो पंढरीला. हा देव पांडुरंग परमात्मा आपल्याला प्रसाद देतोय. म्हणून प्रसाद जितका मिळेल जेवढा मिळेल तेवढा खावा आणि खावा पण भरपूर खावा. लक्षात ठेवा प्रसाद जितका आहे तो भरपूर आहे असं समजून खावा. नाहीतर खायला माणसाला काय जर 2 तास लागते किती कमी पडते. 2 तास झाली परत घातला उदरातलं हे आणि प्रज्वलित
आणि लगेच म्हणतो भूक लागली भूक लागली भूक म्हणतो काय 2 तास 3 तास 4 तास एखादा 5 तास पण 5 तासानंतर पोटात आणि जर ते शुगर असेल तर त्याला तेवढं सुद्धा सहन होत नाही. 1.5 तासावर त्याची गाडी लोड करावीच लागते मारावंच लागतं त्याला पर्यायच नाही 1.5 तासाला मारावंच लागतंय म्हणजे हे शरीर धर्म. पण तो शरीर धर्म शरीरशास्त्र जेव्हा सांगायला लागतं ना की माणसाला 24 तासात किती खाल्लं पाहिजे सांगा बरं. 2 वेळा 3 वेळा 4 वेळा नाही अजिबात नाही. 2 वेळा सुद्धा नाही 1 वेळा सुद्धा नाही. एका ओंजळीत बसेल एवढं खाल्लं की 24 तास तुम्हाला खायची गरज नाही. किती उद्यापासून प्रयत्न तर मला तुमची ओंजळ तुमचं जेवण तुमच्या जवळ ठेवा. आम्हाला 2-2 तासाला 4-4 भाकरी लागते आणि ओंजळवर खायचे. शरीरशास्त्र शरीर धर्म सांगता आपल्याला एक ओंजळ कोण खाल्लं तरी मनुष्याच्या देहाचा विचार करून ते उदर हे अन्न उदरात 24 तासासाठी जाण्यासाठी भरपूर आहे. पण माणसाला काय झालंय माहितीये का पोटच भरायला माणसाचं किती खाल्लं म्हणजे पोट भरली एका दिवसात सांगा. 40 किलो खाल्ल्यावर तासा 2 तासात भूक लागणार नाही का? लागतीच मला नाही लागून काय करते मला 40 गुलाबजामुन जेवणात बघा जेवणाची सुद्धा 40 गुलाबजामुन खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलाही जगातला अमृत जरी दिलं तरी तुम्ही काय म्हणता ए नको बाबा आता काय पोट भरलंय